मागील 1.5 वर्षापूर्वी अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवर घडलेल्या संजय पाटील हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. एसआयटीचा तपास अद्याप पूर्ण न झाल्याचा आरोप करत त्यांच्या पत्नी विद्या पाटील यांनी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात रविवारी पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ऑक्टोबर 2024 मध्ये शिवमंदिर रोड येथील मेफ्लॉवर गार्डन गृहसंकुल परिसरात उद्योजक संजय पाटील यांची धारदार शस्त्राने 32 वार करून निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी सूरज विलास पाटील आणि हर्ष सुनील पाटील यांना पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली होती. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. सुरुवातीला स्थानिक पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाटील कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करून 12 आठवड्यात तपास पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र 5 महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही तपास पूर्ण झालेला नाही. तसेच वारंवार पत्रव्यवहार करूनही तपासाची सविस्तर माहिती मिळत नसल्याची खंत पाटील कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. तसेच हा तपास सीबीआयकडे देण्यासाठी पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती विद्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आमचा तपास एसआयटीला गेलाय. 5 महिने उलटूनही अजून काही तपास लागलेला नाही. 12 आठवड्यांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा अजून काही सांगण्यात आलं नाही. मग आता आम्हाला कुठेतरी असं वाटतंय ना, हे प्रकरण वेळोवेळी दाबण्यात येत आहे. मग आम्ही काय करावं? आता आम्हाला पुढे जावं लागेल ना. म्हणून आमची मागणी आहे की सीबीआयला मागणी करतो की आम्हाला आरोपींना शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय द्या. या हत्येमागचं कारणच नेमकं काय ते माहिती नाही. कारण माझे पती इतके साधे सरळ आणि प्रतिष्ठित व्यक्ती होते. कोणाशी दुश्मनी नाही, काय नाही. पण आता हे कशामुळे झालं ते आम्हाला नेमकं कारण कळलं नाही अजून. 2 आरोपी म्हणजे माझे पती त्या कुस्ती पैलवान होते. ते 2 मुलं काय त्यांना मारू शकत नाही. आणि हे कोणीतरी सराईत गुन्हेगाराचंच काम आहे. हे 2 मुलं मारू शकत नाही आणि 15 ते 20 मारेकरी आहेत. सूत्रधार वेगळे आहेत. त्याचा आम्हाला पूर्ण खात्री आहे. ते आता बोलतात जमिनीचा वाद आहे, पण असं काही नव्हतं. ती जमीन आमची म्हणजे यांच्या नावावरच होती, माझ्या पतीच्या नावावर. 2010 सालीच झालेली आहे. पण हा जमिनीचा वाद वाटत नाहीये. फक्त दाखवण्यात आलंय की हा जमिनीचा वाद आहे. आज आम्हाला नुसते आश्वासन देतात. पहिले पण ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आमची केस गेली, तेव्हा त्यांनी फक्त आश्वासन दिलं की क्राईमला गेली. तिथे पण हे प्रकरण दाबण्यात आलं. आणि आता पण एसआयटीला गेले. आम्ही वाट बघतोय की आता नेमकं कारण कळेल. पण 5 महिने उलटूनही अजून काही तपास लागलेला नाही. आमची मागणी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे आमची केस सीबीआयला द्यावी आणि आम्हाला न्याय मिळावा. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे.